नमो नमः. आज आपण अष्टम पाठ वाचन प्रशंसा पाहणार आहोत. हा केवळ भाषांतरासाठी किंवा अनुवादासाठी आहे. केवळ भाषांतरासाठी. याचे श्लोक पाठांतर करण्याची गरज नाही. हा केवळ अर्थ लिहिण्यासाठी आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसाईल मॅन इति बिरुदेन ख्यात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय हे मिसाईल मॅन या बिरुदेन शब्दाचा अर्थ पदवीने, ख्यात शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहेत. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय हे मिसाईल मॅन या पदवीने प्रसिद्ध आहेत. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थ नैके यत्नाः कृताः. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रयत्न केले. यत्न शब्दाचा अर्थ प्रयत्न. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, अर्थ शब्दाचा अर्थ साठी, अनेक प्रयत्न केले. कृताः कर्मभूतावी पुल्लिंगी प्रथमा बहुवचन, कारण इथे छात्रांना बहुवचन असल्यामुळे इथे कृताः सुद्धा बहुवचन झालेलं आहे. प्रयत्नाः हे सुद्धा बहुवचन आहे. यत्नाः प्रयत्नाः कृताः. 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिवस. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस रूपेण आचर्यते. आपण हा दिवस 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस आपण वाचन प्रेरणा दिन रूपाने साजरा करतो. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्ये के गुणाः विकसिताः. वेगवेगळ्या ग्रंथांचे, लघुग्रंथाचे, वृत्तपत्रांच्या वाचनामुळे मनुष्याचे कोणते कोणते गुण विकसित होतात इत्यादी विषय त्यांनी या पद्यामध्ये वर्णन केलेले आहे. संधी शब्दाचा अर्थ आहे. विविध ग्रंथांचे, छोट्या ग्रंथांचे, वृत्तपत्राचे किंवा पेपरचे वाचनामुळे मनुष्याचे कोणते कोणते गुण विकसित होतात इत्यादी विषयी त्यांनी या श्लोकांमध्ये वर्णन केलेले आहे. म्हणजे थोडक्यात वाचनाचं महत्त्व सांगितलेले, वाचनाचे फायदे त्यांनी सांगितलेले आहेत. शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेवच उत्साहो वर्धते येन वाचनम तद्हितावहम. शीलम सद्गुणम संपत्ती, चारित्र्य सद्गुण रूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान शब्दाचा अर्थ विशेष प्रकारचे ज्ञान. चारित्र्य सद्गुण रूपी संपत्ती, ज्ञान, विशेष प्रकारचे ज्ञान, तसेच उत्साह ज्यामुळे वाढतो ते वाचन हितकारक आहे. म्हणजे कोणते वाचन हितकारक आहे तर ज्यामुळे चारित्र्य, सद्गुण संपत्ती, ज्ञान, वेगळे किंवा विशेष प्रकारचे ज्ञान, उत्साह ज्यामुळे वाढतो ते वाचन हितकारक आहे. दुसरा श्लोक पहा. मनुजः वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. वाचनानेच मनुष्य वाचनेने बोधन्ते विषयान् बहु. मनुष्य हे वाचनामुळेच किंवा माणसे हे वाचनामुळे अनेक विषय समजतात. माणसांना वाचनामुळे अनेक विषय समजतात. बोधन्ते शब्दाचा अर्थ समजतात. बहुन म्हणजे अनेक. मनुष्याला वाचनामुळे अनेक विषय समजतात. दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. जाणकार झालेले, दक्षा शब्दाचा अर्थ जाणकार झालेले ते, कार्येषु वाचनेन बहुश्रुताः, जाणकार झालेले ते कामाच्या बाबतीत तत्पर होतात, कामाच्या बाबतीत निपुण होतात म्हटलं तरी चालेल. पुन्हा एकदा पहा. वाचनाने माणसांना अनेक विषय समजतात. वाचनाने मनुष्याला अनेक विषय समजतात. अनेक विषय समजल्यानंतर ते त्यामध्ये जाणकार होतात आणि जाणकार झालेले ते कामाच्या बाबतीत तत्पर होतात किंवा कामामध्ये निपुण होतात. एखादा विषय वाचला तो आपल्याला समजतो, आपण त्या ज्ञान मिळतं त्यापासून, आणि मग आपल्याला त्यामध्ये ज्ञान मिळाल्यानंतर आपण त्या विषयामध्ये परफेक्ट होतो किंवा आपण त्या विषयामध्ये निपुण होतो. मग कोणताही एखादा पर्टिक्युलर विषय असेल त्याचं आपण वाचन केलं तर ते आपल्याला तो विषय समजतो आणि विषय समजल्यानंतर त्या बाबतीत, त्या कामाच्या बाबतीत, त्या कामामध्ये, त्या कार्यामध्ये आपण तत्पर होतो. त्या विषयामध्ये म्हटलं तरी चालेल, आपण तत्पर होतो. तिसरा श्लोक पहा. वाल्मिकी, व्यास,
बाण अद्य प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. तिसरा श्लोक पहा. वाल्मिकी कवी, वाल्मिकी, व्यास, बाण म्हणजे कवींची झालेले की जे नेहमी वाचतात, जे सतत वाचतात, जे नेहमी वाचन करतात, वाचनामध्ये जे रममान होतात, ते वाल्मिकी, बाण, व्यास वगैरे प्राचीन विद्वान कवी त्यांना सतत शिकवतात. म्हणजे जे काही वाचन करतात, जे वाचनामध्ये मग्न असतात, जे वाचनामध्ये रममान होतात, त्यांना वाल्मिकी, बाण इत्यादी प्राचीन कवी शिक्षयंती, तान शिक्षयंती, त्यांना शिकवितात. त्यांना म्हणजे कोणाला? जे वाचतात त्यांना हे कवी सगळे शिकवतात. जे वाचनामध्ये रममान होतात त्यांना वाल्मिकी, व्यास आणि बाण ही कवींची नावे आहे बरं का. व्यास हा कवी तुम्हाला माहिती आहे, महाभारत व्यासाने लिहिलेले, वाल्मिकी रामायण लिहिलेले. म्हणजे जे नेहमी वाचनामध्ये रममान होतात त्यांना वाल्मिकी, व्यास आणि बाण हे कवी पंडित त्यांना शिकवतात. सततम ए सदा वाचने रताः, त्यांना शिकवतात आणि ते नेहमी वाचनामध्ये मग्न असतात. असंही तुम्ही घेऊ शकतात. वाचनामध्ये जे मग्न असतात त्यांना वाल्मिकी, बाण आदी प्राचीन कवी त्यांना शिकवतात. कारण हे आपण जो शब्द आहे तान शिक्षयती, त्यांना शिकवतात. सततम ए सदा वाचने रता हे शब्द पहिला घेतला तरी चालेल आणि ही लाईन शेवटी घेतली तरी चालेल. तुम्ही पहिले असं घेतलं तरी चालेल. वाल्मिकी, बाण इत्यादी प्राचीन कवी पंडित त्यांना शिकवतात. त्यांना कोणाला शिकवतात? तर जे सदा वाचनामध्ये मग्न असतात. जे वाचनामध्ये सदा मग्न असतात त्यांना वाल्मिकी, बाण आणि प्राचीन कवी शिकवतात. असं घेतलं तरी चालेल. म्हणजे ए सततम वाचने रता ही ओळ पहिली घेतली तरी चालेल, शेवटी घेतली तरी चालेल. चौथा श्लोक पहा. अद्ययावृद्धी ज्ञानाय वृत्तपत्रम पठेत सदा सर्व विधुसु विद्यार्थम वाचनम उपकारकम. अद्यावत ज्ञान म्हणजे आत्ताचं ज्ञान, जे चालू घडामोडींचं ज्ञान. अद्यावत ज्ञानासाठी, चालू घडामोडीच्या ज्ञानासाठी वृत्तपत्रम पठेत सदा, नेहमी वृत्तपत्राचं किंवा पेपरचं वाचन करणे आवश्यक आहे. पेपर वाचावा. अद्ययावत ज्ञानासाठी, चालू घडामोडीच्या ज्ञानासाठी नेहमी वृत्तपत्र वाचावे. सर्व विधसु विद्यार्थम वाचनम उपकारकम, सर्व प्रकारच्या चांगल्या विद्यासाठी, सुविधार्थम म्हणजे चांगल्या विद्येसाठी, चांगल्या प्रकारच्या ज्ञानासाठी म्हणलं तरी चालेल. सर्व प्रकारच्या चांगल्या ज्ञानासाठी वाचनम उपकारकम, वाचन हे उपकारक आहे, योग्य आहे, वाचन हे गरजेचे आहे. केव्हा? चालू घडामोडींच्या ज्ञानासाठी वृत्तपत्र नेहमी वाचावे, कारण सर्व प्रकारच्या चांगल्या ज्ञानासाठी वाचन हे उपकारक आहे. पाचवा श्लोक पहा. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. वृथा भ्रमण कुक्रीडा. वृथा भ्रमण म्हणजे व्यर्थ इकडे तिकडे फिरणे, व्यर्थ गाडी घेऊन इकडे तिकडे फिरणे, विनाकारण चक्कर मारणे. कुक्रीडा, कम्प्युटर म्हणा, मोबाईलवर म्हणा किंवा अजूनही कोणतेही वाईट खेळ खेळणे. कुक्रीडा म्हणजे वाईट खेळ. परपीडा, दुसऱ्यांना त्रास देणे. परपीडा शब्दाचा अर्थ दुसऱ्याला त्रास देणे. विनाकारण भटकणे, वाईट खेळ खेळणे, दुसऱ्याला त्रास देणे. आणि अपभाषे शब्दाचा अर्थ दुसऱ्याला अपमानास्पद शब्द बोलणे, दुसऱ्याला वाईट बोलणे. या प्रकारचे पुढे पहा. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः कालक्षेपो, व्यर्थ वाया घालवणे, टाइमपास करणे, वेळ व्यर्थ घालवणे. न कर्तव्यम, हे विद्यार्थ्यांनी करू नये. वाईट प्रकारचे काय करू नये? विनाकारण भटकणे, वाईट खेळ खेळणे, दुसऱ्याला त्रास देणे, वाईट बोलणे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालू नये. त्याऐवजी बघा काय करावं, त्याऐवजी वाचनम श्रयेत, त्याऐवजी विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा. हे सगळं त्यांनी टाळायला पाहिजे आणि त्यांनी फक्त वाचनाचा आश्रय घ्यायला हवा.
वाचनम, लास्ट श्लोक पहा. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सदग्रंथ वाचनम. वाचन पहा. आता वाचन नेमकं काय? बालपणी वाचनाचं महत्व. केव्हा कोणतं महत्व? वाचनम ज्ञानदम, बालपणी वाचन आनंद देणारं. ज्ञानदम, ज्ञान देणारं सुद्धा म्हणतो. बालपणी वाचन आनंद देणारे, ज्ञान देणारे. पुढे पहा. तारुण्ये शील रक्षकम, तारुण्यामध्ये चारित्र्याचं रक्षण करणारं. आणि वृद्धे शब्दाचा अर्थ वार्धक्य, वृद्धे, दुःख हरणम, म्हातारपणी जे वाचन करतो ते दुःख दूर हरण करणारं किंवा दुःख दूर करणारं असतं. हितम सदग्रंथ वाचनम, म्हणून माणसाने नेहमी चांगले ग्रंथाचे वाचन हितकारक आहे. म्हणून माणसाला चांगल्या ग्रंथाचे वाचन हितकारक आहे. माणसाला चांगल्या ग्रंथाचे वाचन हितकारक आहे, कारण लहानपणी केलेले वाचन हे आनंद आणि ज्ञान देणारं असतं. तरुणपणाचे वाचन हे चारित्र्याचं रक्षण करणारं असतं. आणि वृद्धापणी किंवा म्हातारपणी, वृद्धावस्थेत जे वाचन केलेलं असतं ते दुःख दूर करणारं असतं. म्हणून चांगल्या ग्रंथाचे वाचन करणे हितकारक आहे. म्हणजे केव्हा वाचन केल्यानंतर त्याचा कोणाला कसा फायदा होतोय त्यांनी सांगितले. लहानपणी एखादी तुम्ही गोष्ट वाचता, ती तुम्हाला आनंद देते. एखादं पुस्तक वाचता, ते तुम्हाला आनंद देते, ते तुम्हाला त्यातून ज्ञान देते की कसं वागावं, कसं वागू नये. एखादी तुम्ही गोष्ट वाचता, त्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्यानं काय फायदा होतो आणि वाईट गोष्टी केल्यानं काय फायदा होतो हे लगेच मुलांच्या लक्षात येतं. तारुण्यामध्ये किंवा आपण जे म्हणतो यंग अवस्थेमध्ये जे वाचन केलं की कुठे जावं, कुठे जाऊ नये, कसं वागावं, काय बोलावं, कोणाकडे जावं, आपल्या शरीराचं, आपल्या चारित्र्याचं रक्षण कसं करावं, हे त्याच्यासाठी तारुण्यातलं वाचन. आणि शेवटचं वार्धक्यातलं वाचन जे आहे ते दुःख दूर करणारं, की एखादं ग्रंथ, एखादं पोथी, एखादं पुराण वाचल्यानं मनुष्याचं वृद्धावस्थेत दुःख दूर होतं. अशा प्रकारे त्यांनी वाचनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. धन्यवाद. यामध्ये जर कोणाला डाऊट असतील तर विचारू शकता. हे सगळे श्लोक तुम्हाला अनुवादासाठी येणार आहेत. आपल्याला याचा इंग्लिशमधून अनुवाद लिहायचा आहे.